गुड इव्हनिंग फ्रेंड्स. नमस्कार. आय होप आपण सगळे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये घरी सुरक्षित आहात आणि आपल्या फॅमिलीबरोबर चांगला टाईम स्पेंड करत आहात. मीन वाईल गव्हर्नमेंटनी बऱ्याच प्रोव्हिजन्समध्ये चेंजेस केले आहेत. आपण ऑफिसेस किंवा आपल्या ऑफिशियल वर्कला जास्त वेळ देऊ शकत नाही आहे आणि त्यासाठी आपले जे काही इन्कम टॅक्स रिलेटेड कंप्लायन्सेस पेंडिंग आहेत, त्यासाठी गव्हर्नमेंटने ऑलरेडी ड्यू डेट्स सगळ्या पुढे ढकललेल्या आहेत. तर आज आपण एक फार महत्त्वाच्या एका मुद्द्यावरती मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देण्यासाठी इथं आलेलो आहे. मला खूप जणांचे कॉल्स ह्यासाठी आलेत की त्यांचा प्रश्न असा होता की ह्या वर्षी गव्हर्नमेंटनं फायनान्शियल इयरची ड्यू डेट ही चेंज केली आहे का, ती 31 मार्च नसून 30 जून झालेली आहे का. तर मित्र हो, आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फायनान्शियल इयर चेंज न करता त्यांनी फक्त आणि फक्त कंप्लायन्स पर्पजसाठी ही ड्यू डेट 30 जून केलेली आहे. आता कुठले कंप्लायन्सेस असे आहेत की जे आपण 31 मार्चला कंप्लीट करत होतो, तर त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा कंप्लायन्स हा होता की 31 मार्च वॉज द लास्ट डेट टू फाईल युअर रिटर्न. कुठलं रिटर्न? ज्यांचं मार्च 19 अखेरचं रिटर्न पेंडिंग होतं, ते रिटर्न बिलेटेड म्हणजे लेट टू लेट आपण 31 मार्चपर्यंत 31 मार्च 2020 पर्यंत फाईल करू शकत होतो. तर त्यासाठी त्यांनी आता 30 जून ही मुदत आपल्याला वाढवून दिलेली आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 31 मार्च ही क्लोजिंग डेट असल्यामुळं ह्या डेटला जे काही आपले TDS रिलेटेड कंप्लायन्सेस पेंडिंग होते. आता हा महत्त्वाचा पार्ट सगळ्या एसएससीजना, सगळ्या स्कूल्सना, सगळ्या ट्रेडर्सना लागू होतो की आपण जो टॅक्स कपात केलेला आहे त्याची जनरली आपल्याला नेक्स्ट मंथच्या 7 तारखेच्यात आपल्याला पेमेंट करायला लागतं. तर मार्च अखेरचं जे काही TDS आपण कट केलेलं आहे, त्याचं पेमेंट मात्र तुम्ही त्याचं पेमेंट आणि इव्हन TDS रिटर्न फायलिंग हे तुम्ही 30 जूनपर्यंत करू शकता. आता ज्याची आधी मुदत 15 मे होती, टॅक्स पेमेंटसाठी 30 एप्रिल मुदत होती TDSच्या, तर त्या तारखा वाढवून आता आपल्याला 30 जूनपर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे. आता 30 जूनचा अर्थ काय की 30 जूनपर्यंत आपण आपलं TDSचं रिटर्न फाईल करायचं आहे आणि TDSचं टॅक्सचं पेमेंट पण आपण तिथपर्यंत करू शकतो. आता इंडिव्हिज्युअल लोकांसाठी अजून एक फार महत्त्वाचा चेंज आहे. तो म्हणजे काय की लॉकडाऊन ऑलमोस्ट 20, 21, 22 तारखेनंतर आपल्याकडे सुरू झालं आणि आपण ॲज अ सॅलरीड पर्सन किंवा ॲज अ बिझनेसमॅन आपण ATC खालती काही डिडक्शन्स क्लेम करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट्स करतो. जसं की LIC पेमेंट असेल, PPF पेमेंट असेल, आपलं मेडिक्लेम असेल, आपण डोनेशन्स करतो ते असेल. तर हे जे काही ॲडजस्टमेंट्स आहेत किंवा हे जे काही आपले पेमेंट्स आहेत की ज्याचं डिडक्शनचा कंप्लायन्स कन्सिडर करून आपला TDS हा आपला एम्प्लॉयर ठरवतो, तर ते कंप्लायन्सेस आपले काही पेंडिंग राहिले असतील तर त्या कंप्लायन्सेससाठी सुद्धा गव्हर्नमेंटनं 30 जून ही आपल्याला मुदत दिलेली आहे. आता ह्याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करतो की सपोज माझा LICचा हप्ता हा 28 मार्चला ड्यू होता, पण तो मी धरून चाला कुठेतरी 30 एप्रिलला पे केला. 30 एप्रिलला पे केला किंवा मी अजून मला लॉकडाऊन असल्यामुळं 30 एप्रिलला पण नाही जमलं, मी 31 मेला पे केलं, तर त्याचं डिडक्शन हे माझ्या 31 मार्च अखेरच्या वर्किंगमध्ये मी क्लेम करू शकतो. म्हणजे जर का माझा 19-20 ह्या फायनान्शियल इयरमध्ये माझा जर का ATC हा 1.5 लाख कंप्लीट झाला नसेल, धरून चाला की 1 लाखच कंप्लीट झाला आहे आणि माझा LIC हप्ता 50-60 हजार रुपयाचा होता की ज्याच्यामुळं माझा ATC मी 1.5 लाख कंप्लीट करू शकत होतो, बट बिकॉज ऑफ लॉकडाऊन मी करू शकलो नाही. तर आता तुम्ही 30 जूनपर्यंत ही तुमची इन्व्हेस्टमेंट कंप्लीट करा, तर तुम्हाला त्याचं डिडक्शन हे 31 मार्चच्या तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये मिळेल. आता इन केस तुमच्या एम्प्लॉयरनं तुमचं 1 लाखच कन्सिडर करून तुमचं जर का टॅक्सचं वर्किंग केलं असेल, तर तुम्ही त्या एक्स्ट्रा 50,000 इन्व्हेस्टमेंटला तुमचं रिटर्न फाईल कराल, त्यावेळेला क्लेम करून तुम्ही तुमचा रिफंड परत गव्हर्नमेंटकडनं घेऊ शकता. बेसलाईन हीच आहे की फॉर एनी रिझन तुमचं जर का ATC ATD म्हणजे ATCचे इन्व्हेस्टमेंट्स तुमचे LIC वगैरे जे काय असेल किंवा तुमचे ATD मेडिक्लेमचं तुमचं हफ्ता असेल, हा जर का तुम्ही 31 मार्च नंतर भरला 30 जूनच्या आत, तर हा तुम्ही क्लेम करू शकता. 31 मार्चच्या आतच केलंय असं तुम्ही त्याला ॲझ्युम करून तुमच्या रिटर्नमध्ये क्लेम करू शकता. आता सपोज एखाद्याला असं आहे की 1.5 लाख कंप्लीट झालंय
हं? किंवा 1.5 लाखाला थोडंसं कमी पडले आणि मी इन्व्हेस्टमेंट जास्तीची केली, तर मी ते नेक्स्ट इयरला क्लेम करू शकतो का? तर ऑफकोर्स 1 एप्रिल ते 30 जून ह्या 3 मंथ्स पिरियडमध्ये तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट कराल, त्या इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला फ्रीडम दिलेला आहे की ती आयदर तुम्ही फायनान्शियल इयर 19-20 किंवा फायनान्शियल इयर 20-21 ह्याच्यातल्या कुठल्याही इयरमध्ये तुम्ही त्याचं डिडक्शन क्लेम करू शकता. सो सिम्पल लाईन इज, फायनान्शियल इयर चेंज केलेलं नाहीये. 31 मार्चच आपलं क्लोजिंग डेट आहे. फक्त आपण जे काही इन्व्हेस्टमेंट्स करतोय ते इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही 30 जून पर्यंत कंप्लीट करून तुमचा कंप्लायन्स कंप्लीट करू शकता. तुम्ही त्याचं डिडक्शन तुमचं रिटर्न फाईल करताना क्लेम करू शकता. आता अजून एक छोटासा महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की रिटर्न फायलिंगची जी डेट होती, रिटर्न फायलिंगची डेट जी आपल्याला 31 जुलै नॉर्मली असते नॉन ऑडिटवाल्या सगळ्या केसेसमध्ये, म्हणजे सॅलरीड एम्प्लॉई असो, बिझनेसमॅन असो ज्यांचा टर्नओव्हर 1 कोटी किंवा 2 कोटी क्रॉस झालेलं नाही आहे, म्हणजे ज्यांना ऑडिट लागू नाही आहे, ह्या सगळ्यांना जी ड्यू डेट 31 जुलै होती ती ड्यू डेट आता गव्हर्नमेंटनं 30 नोव्हेंबर केलेली आहे. सो ऑल द रिटर्न्स, म्हणजे आता तर असं केले की इव्हन टॅक्स ऑडिटचे रिटर्न्स, टॅक्स ऑडिट रिलेटेड केसेस, त्या केसेससाठी जे रिटर्न फायलिंग डेट आहे ती सुद्धा 30 नोव्हेंबर केली. ऑल रिटर्न्स विल बी फाईल्ड अप टू 30 नोव्हेंबर. फक्त टॅक्स ऑडिट ज्यांना लागू आहे त्यांना त्यांचं टॅक्स ऑडिट 31 ऑक्टोबरच्या आत कंप्लीट करायचं आहे. म्हणजे 31 ऑक्टोबरच्या आत टॅक्स ऑडिट कंप्लीट करा आणि 30 नोव्हेंबरच्या आत सगळे रिटर्न्स फाईल करा. ओके. ह्याच्या पलीकडे अजून तुम्हाला काही शंका असतील इन्व्हेस्टमेंट्सबद्दल किंवा तुमच्या रिटर्न फायलिंगबद्दल किंवा अजून कुठल्याही प्रकारचे तुम्हाला इन्कम टॅक्स किंवा ह्या नवीन लॉकडाऊन पिरियडमध्ये जे काही चेंजेस झालेत ह्याच्यात जर का तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा taxminds.in वेबसाईटला जाऊन आमचे ईमेल आय डीज आहेत त्याच्यावर तुम्ही ईमेल आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. हॅव अ सेफ टाईम ॲट होम. स्टे होम, स्टे सेफ.